आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय सत्संग न ऐकल्यामुळे सर्वनाश झाला। कबीर राम नाम कड़वा लागे मीठे लागे दाम, दुविधा में दोनों गए माया मिली ना राम। शब्दार्थ, सत्संग न ऐकणाऱ्या मानवास म्हणजे स्त्री किंवा पुरुष परमात्म्याच्या विधानाचे ज्ञान होत नाही, ज्या कारणाने त्यास परमात्म्याविषयी चर्चा देखील चांगली वाटत नाही। धन साठवणे चांगले वाटते, ज्या कारणाने त्यांना दोन्हींवर पाणी सोडावे लागते, म्हणजेच त्यांना ना तर परमात्मा भेटतात आणि मृत्यूनंतर धन देखील इथेच राहून गेले। दोन्ही गोष्टी त्याच्या हातातून निघून गेल्या। पंजाब राज्यात माझ्या म्हणजे रामपाल दासाचे पूजनीय गुरुदेवजी यांचा आश्रम तलवंडी भाई नावाच्या गावात आहे। त्यांचे सतलोकी गमन झाल्यानंतर त्यांचा सेवक म्हणजे रामपाल दास महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सत्संग करण्यास जात असे। माझ्या गुरुदेवजी यांचे काही शिष्य तलवंडी भाई गावातील व्यापारी सुद्धा आहेत। त्यांचा नातेवाईक शुक्रवारी एका वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबाच्या शोक सभेत सहकुटुंब आला होता। तो शनिवारी दुपारी 2 नंतर चंदीगड येथील आपल्या घरी जायला निघाला। तेव्हा सत्संगी नातेवाईक त्याला म्हणाले की आजचा दिवस अजून थांबा आणि उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान सत्संग होईल, तुम्ही सत्संग ऐकून प्रसाद घेऊन नंतर जा। नातेवाईक म्हणाला की उद्या रविवारी एक पार्टी येणार आहे, 2 वाजता त्यांच्यासोबत आमचा करार होणार आहे, ज्यामध्ये माझा 5 लाख रुपयांचा फायदा होईल। ही घटना सन 1998 ची आहे। सत्संगी शिष्यांनी आग्रह केला की तुम्ही रविवारी सकाळी 11 वाजता निघालात तरी सुद्धा वेळेवर पोहोचू शकता। फोन करून त्यांना कळवू की ते थोडे उशिरा येतील, पण त्याने मानलं नाही। त्याच्या कुटुंबात एकूण 4 जण होते, पत्नी आणि मुलगा मुलगी। 4ही जण आपल्या मारुती कार मध्ये बसून शनिवारी चंदीगडसाठी रवाना झाले। चंदीगडच्या थोडं अगोदर अंबाला शहराजवळ खडी भरलेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता। त्याची मागची चाके काढलेली होती, जॅक लावून ठेवला होता। माईच्या लोभी माणसाला फक्त 5 लाखांचा फायदा दिसत होता। गाडी अत्यंत वेगात चालवत होता। गाडी त्या खडीने भरलेल्या ट्रक खाली गेली आणि जॅक निघून गेला। संपूर्ण कुटुंब चिरडले गेले। अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की जर सत्संग ऐकण्यास थांबले असते तर हा नाश झाला नसता। मायेशिवाय तर कार्य शक्य झाले असते, परंतु देहाशिवाय ते शक्य नव्हते, कारण शरीर असेल तर परमात्मांची भक्ती करून आत्मकल्याण करवून घेतलं जाऊ शकतं। परमेश्वर कबीरजी यांनी सावध केलं आहे की कबीर राम नाम कड़वा लगे मीठे लागे दाम, दुविधा में दोनों गए माया मिली ना राम। शब्दार्थ, जे मनुष्य म्हणजे स्त्री किंवा पुरुष सत्संग ऐकत नाहीत त्यांना परमात्म्यांच्या नियमाचे ज्ञान नाही, ज्या कारणाने त्यास परमात्म्यांच्या विषयीची चर्चा देखील आवडत नाही। संपत्ती जमा करणे चांगले वाटते, ज्यामुळे त्यास दोन्हींना मुकावे लागते, अर्थात त्यांना परमात्मा पण मिळत नाहीत आणि मृत्यूनंतर संपत्ती देखील येथेच राहते, त्याच्या हातातून दोन्ही निघून जाते। त्यामुळे बंधू भगिनींनो, सत्संगाकडे आपली ओढ वाढवा, आत्मकल्याण करवून घ्या आणि जगण्याचा मार्ग सुलभ करा।